लाईव्ह शोध सत्य बातमीचा। दुखापतग्रस्त पैलवान विजय डोईफोडेंची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली भेट। पुणे महाराष्ट्राचा लाडका पैलवान विजय डोईफोडेचा दिनांक 4 ऑगस्ट रोजी पुण्यात दुचाकीवर जात असताना गंभीर अपघात झाला होता। या अपघातात विजयला गंभीर दुखापत होऊन तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे। विजयचा अपघात झाला तेव्हा मुरली यांना मोहोळ हे दिल्लीत होते। त्यांना अपघाताची बातमी कळताच यांनी नातेवाईकांना फोन करून विजयची विचारपूस केली व पुण्यात आल्यानंतर आपण विजयची भेट घेण्यास जाऊ असे सांगितले। काल ते दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर सायंकाळी 6 वाजता विजयला भेटायला हॉस्पिटलला गेले। सोबत हिंद केसरी पैलवान योगेश दोडके व वस्ताद माऊली मांगडे हे देखील होते। विजयची परिस्थिती अजूनही गंभीर आहे। मुरली अण्णांनी विजयच्या घरच्यांना धीर देत डॉक्टरांशी उपचाराबाबत चर्चा केली व विजयच्या उपचारास आम्ही सर्वजण मदत करणार असून आपण बिलाची चिंता न करता विजयवर चांगल्यात चांगले उपचार करावेत अशी विनंती केली आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर, पुणे। ते आलेले होते। मुरल्यांना कल्पना मिळतात ज्या क्षणी त्यांना कळालं त्या क्षणी त्यांनी इकडे आलेले आहेत आणि मुरल्यांच्या येण्यानं विजयला वाचवण्यासाठी देवच आला असं थोडक्यात आता आम्हाला वाटायला लागले। त्यांनी इथं आल्यानंतर विजयची भेट घेतली आणि आम्हाला सांगितले की खर्चाचं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, ते त्यांच्या परीने सर्व प्रयत्न करतात आणि विजय लवकर बरा होईल। त्यांनी चांगली आम्हाला पाठराखण या ठिकाणी केलेली आहे। त्याचप्रमाणे डॉक्टरांशी भेटून त्यांनी सांगितलं की सगळ्यात चांगली ट्रीटमेंट जी असेल ती विजयला द्यासाठी आम्ही मुरल्यांचे खूप खूप आभार आहे। अशा दुःखाच्या वेळी देव माणूसच आमच्या मदतीला आला। बेड हॉस्पिटल त्याच्यामध्ये आपण ते होतं मग आलं सिटी स्कॅन केलं आणि इमर्जन्सीचं लाईफ मेजर म्हणून डॉक्टर निखिल तलाठी। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।